सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी. दरोडेखोरांनी सीसीटीव्ही उपकरणाची तोडफोड केली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही शाखा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याच्या सलगर बुद्रुक येथे आहे, परंतु ती गावाबाहेर आहे, जिथे लोकांची वर्दळ नसते. काल रात्री काही अज्ञात दरोडेखोरांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. चोरांनी बँकेच्या बाहेरील आणि आतील सीसीटीव्ही यंत्रणेचे नुकसान केले, ज्यामुळे सुमारे 40,000 रुपयाचे नुकसान झालं. सुदैवानं त्यांच्या हाती बँकेची तिजोरी लागली नाही, अन्यथा मोठे नुकसान झाले असते. सदर घटनेचा मंगळवेढा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण. शाखा डीसीसी बँक. मी शाखाधिकारी विजयकुमार किसन मुदगुल. सकाळी शिपायाचा 7 वाजता फोन आला, शाखा उघडी दिसते. त्यानंतर मी 8 वाजता इथं आलो. त्याला अगोदरच बघून सांगायला सांगितलं होतं की अजून काही नुकसान झाले का. तर हे तोडमोड झालेली होती. DVD आणि LPR असं काहीतरी रेकॉर्डिंग सिस्टीम तोडमोड करून घेऊन गेले आणि तो मॉनिटर आहे तो आपटून टाकलेला आहे. कुलप त्यांनी इलेक्ट्रिक एक्साने कापून टाकली आणि आत येऊन आम्ही नंतर बघितलं तिजोरीने काही धोका नव्हता, म्हणून आम्ही खोलून बघितलं, आमचे सगळे व्यवस्थित होतं. पण ह्या लोकांनी काय केलेलं आहे की तिकडं उमदीचं चित्र दिसलं की उमदीला जे चोऱ्या करायला गेले तेच पुढे इकडे आले. ते आमच्या बाजूच्या CC कॅमेरा आमचे कॅमेरे त्यांनी दिशा बदलून टाकली. रेकॉर्डिंग सिस्टीम सगळं घेऊन गेलेले. बँकेचं नाही म्हणलं तर 40,000 रुपयाचं नुकसान केलेलं आहे. बाकीचं आमच्या संपत्तीला काय अजून काही धोका केलेला नाही. आता आम्ही सगळे सिस्टीममध्ये स्टील टाकून हे पॅक करून टाकत आहोत. बँक स्थापन झाल्यापासून हा पहिलाच प्रसंग आहे. हा जिल्हा संपूर्ण तालुक्यात पहिला प्रसंग आहे. पण या संदर्भात जे काही पुरावे आहेत ते पुरावे चोरट्याने घेऊन गेले का? हा, फक्त रेकॉर्डिंग सिस्टीम आणि आतले जे राउटर सिस्टीम वगैरे सगळे घेऊन गेलेले आहेत. एकूण साधारण नुकसान किती झालं? 41,000 रुपयाचं नुकसान झालं. मॉनिटर तोडून टाकलं. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.